देशामध्ये राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी यांचा सामना रंगतो असं तुम्हाला वाटतं? कुठल्या रेसमध्ये आहेत राहुल गांधी? राहुल गांधी कुठे आणि नरेंद्र मोदीजी कुठे? 2014 पूर्वी या देशामध्ये अराजकता होती, घोटाळे भ्रष्टाचार होता, दंगली होत होत्या, बॉम्बस्फोट होत होते. 2014 नंतर एकतरी बॉम्बस्फोट झालाय? जरब आणि धाक राज्यकर्त्याचा, प्रधानमंत्र्याचा, सरकारचा असावा लागतो आणि त्यामुळे तुलना होऊ शकत नाही. मोदींजींच्या आता 3 दिवसांमध्ये 7 सभा होत आहेत. कोल्हापूरची जी सभा झाली त्यावर सुद्धा त्यांनी म्हटलं, विरोधक आता टीका करू लागलेत की छत्रपतींचे जे वंशज आहेत त्यांना हरवण्यासाठी मोदींना या ठिकाणी सभा घ्यावी लागली. निवडणुका आहेत, निवडणुकीमध्ये ते देखील कुठल्या तरी पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत. निवडणुकीसारखी होणार. शेवटी प्रधानमंत्री म्हणून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायला येणारच. याच्यामध्ये काय मोठं आहे? काय चूक आहे? महाविकास आघाडी महाभकास आघाडी आहे. एका गळ्यात गळे आणि पायात पाय अशी त्यांची परिस्थिती आहे. महाराष्ट्रातली जनता त्यांना पुरती ओळखून आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही अफवांचा फायदा होणार नाही आणि कोणी त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवणार नाही. त्यांच्या दिशाभूल करण्याला कोणी बळी पडणार नाही. एक महत्त्वाचा विषय आहे जो तुम्हाला विचारायचा आहे, जागा वाटपासंदर्भातला आहे. जागा वाटपाचं सगळं सूत्र ठरलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या नेमक्या किती जागा ज्या आहेत त्या शिवसेना लढवेल आणि किती जिंकेल असा विश्वास आहे तुम्हाला? महायुती म्हणून आम्ही सर्व 48 जागा लढवतोय आणि आमचं मिशन 45 आहे. त्यामुळे महायुतीमध्ये कोणी किती लढवल्या यापेक्षा महायुतीने किती जिंकल्या याला जास्त महत्त्व आहे. राज ठाकरे सुद्धा आता तुमच्या सोबत आहेत आणि मनसे सुद्धा तुमच्या सोबत प्रचारामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे किती फायदा होईल आणि राज साहेबांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? एक चांगला माणूस आहे, मोठ्या मनाचा माणूस आहे. कद्रू वृत्तीचा नाही, कोत्या मनाचा नाही. जे काय असेल ते मोकळेपणाने बोलतात. हा टोला होता उद्धव ठाकरेंना? मी कशाला, ते लोकांना माहिती आहे. त्यांचे सर्व कार्यकर्ते सगळीकडे अगदी मनापासून काम करतात. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. लोक विकासालाच मत देतील असा विश्वास आहे तुम्हाला? लोक विकासालाच मत देणार. लोकांना घरी बसलेले आरोप करणारे, शिव्या शाप देणारे लोक आवडत नाहीत. डेव्हलपमेंट लोकांना आवडते. त्यामुळे लोक विकासाला मत देणार. नक्कीच. आणि धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. बऱ्याच मुद्द्यांवरती तुम्ही प्रकाश टाकलात आणि तुमच्या विरोधकांना देखील तुम्ही चांगलाच टोला लगावलेला आहे. त्यामुळे नेमकं या लोकसभा निवडणुकीनंतर कसे पडघम वाचतील हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.